मोदींच्या सभेमध्ये गोंधळ घालणारा किरण सानप यानं शरद पवारांची भेट घेतलेली आहे। शरद पवार हे नाशिकच्या हॉटेल एमराल्ड पार्क मध्ये मुक्कामी आहेत आणि पिंपळगाव बसवंत इथल्या सभेमध्ये कांद्यावरती बोला म्हणून किरण सानप यानं घोषणाबाजी केली होती। त्यानंतर त्याची जोरदार चर्चा सुरू झाली। किरण सानप हा शरद पवारांचा कार्यकर्ता असल्याचं नंतर पुढच्या माहितीमध्ये समोर आलं होतं आणि त्या पार्श्वभूमीवरती आज ही भेट झालेली आहे। स्वतः बोलावून घेतलं होतं। मुख्य म्हणजे महाराष्ट्राच्या सह्याद्रीचा आशीर्वाद मला मिळाला। त्यांनी जे काही काल घडलं ते सगळं कृत्य माझ्याकडून ऐकून घेतलं। पोलीस स्टेशनमध्ये काय झालंय का, मला काही त्रास झाला का, एक आपुलकीच्या भावनेने त्यांनी जी विचारपूस केली आणि ह्या माणसाला भेटणं म्हणजे माझ्या आयुष्यातला हा सगळ्यात मोठा प्रसंग की त्यांनी मला आशीर्वाद दिले। ते मी लहान होतो त्यावेळी बाबरी मस्जिद प्रकरण घडलं होतं आणि बाळासाहेब ठाकरेंनी त्यावेळी एक उल्लेख केला होता की जर ते बाबरी मस्जिद पाडणारे कार्यकर्ते माझे असतील तर मला त्यांचा अभिमान आहे। आज त्या प्रसंगाशी मी तुलना नाही करू शकत, पण मला आज तोच प्रसंग आठवला आणि हे अभिमानाने भरून आला की आज कोणीतरी एक महाराष्ट्राचा नाही हा देशाचा नेता आहे आणि तो माझी प्रशंसा करतोय। कांद्याचा प्रश्न 3-4 जिल्ह्यात फार महत्त्वाचा आहे आणि त्याने त्या ठिकाणी जाऊन हा प्रश्न मांडायचं काम केलं आणि त्याला उत्तर काय तर जय श्रीराम। त्यामुळं महाराष्ट्राला कळलं की शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे बघण्याची यांची प्रवृत्ती काय आहे। यांना कशाचंच उत्तर देता नाही आलं की जय श्रीरामाशिवाय दुसरं काही सुचत नाही आणि त्यांनी जी भूमिका घेतली ती शेतकऱ्यांच्या वतीनं घेतलेली आहे आणि त्याचं धाडस आहे, त्याचं कौतुक आहे।